दुपारचं जेवण उरकल्यावर पुन्हा प्रद्युम्न गच्चीवर गेला. त्याने समोर उल्का पडलेल्या जागी काही हालचाल दिसते का ते पाहिलं. आता तिकडे कोणीच नव्हतं. संध्याकाळी गावात भूपेशकडे गेल्यावर काहीतरी खबर मिळेल असा विचार करून तो खाली आला आणि त्याने खाटेवर अंग टाकलं. आईला आणि मेधाला रात्री आणलेल्या उल्काखंडाबद्दल सांगावं की सांगू नये असा विचार तो करत होता, कारण त्यांच्यासाठी तो फक्त एक दगडच असणार होता. आधीच गच्चीवर रात्रभर जागून वेळ फुकट घालवतो असं त्या दोघींचं ठाम मत होतं. त्यात रात्री एवढा त्रास त्या दगडासाठी घेतला हे कळाल्यावर त्या दोघी आणखी बडबड करतील आणि 4 गोष्टी ऐकवतील. त्यापेक्षा एवढ्यात त्यांना काही न सांगितलेलंच बरं असा विचार करून त्याने डोळे मिटले. रात्री उल्का उचलताना वर तरंगणारी भयानक सावली त्याला आठवली आणि त्याची छाती धडधडू लागली. रात्रीच्या जागरणामुळे आणि थकव्यामुळे लगेचच त्याला झोप लागली. सगळीकडे अंधार पसरला होता. झपाझप पावलं टाकत तो पुढे चालला होता. पायाखालची लाल भडक खडकाळ जमीन पायांना टोचत होती. आजूबाजूला एकही झाड नव्हतं. भयान वैराण प्रदेशात धडपडत ठेचकाळत आजूबाजूला पाहत प्रद्युम्न काहीतरी शोधत होता. अचानक त्याने वर आकाशात पाहिलं. वर असंख्य तारे लुकलुकत होते. शनीसारख्या कडा असणारे 2 विशाल ग्रह क्षितिजापासून वर निघून अर्धा आकाश व्यापून उरले होते. दूर उंचावर आकाशात काळोख्या सावल्या घिरट्या घालत होत्या. आपण कोणत्या ग्रहावर आहे? कुठे आहे ती? का सापडत नाहीये? असा विचार करत प्रद्युम्न भारावल्यासारखा कोणत्या तरी भयानक अदृश्य शक्तीपासून स्वतःला वाचवत होता आणि धावत पुन्हा काहीतरी शोधू लागला. अचानक त्याला समोर ती जागा दिसली. समोर तोच विशाल चिंचेचा वृक्ष, डाव्या बाजूला शेणखाई, उजव्या बाजूला ती लहान लहान खाजराची झाडं, आजूबाजूला भेसूरपणे वाढलेली निवडुंगाची झाडं. लगेचच तो तिथं गुडघ्यावर बसून हाताने माती उकरू लागला. बराबर झापाटल्यासारखा तो माती उकरत होता. बाजूला मातीचा प्रचंड ढिगारा तयार झाला होता, पण ती सागवानी पेटी काही केल्या दिसत नव्हती. त्याच्या डोक्यावर गूढ भयान सावल्या तरंगू लागल्या. त्यांचं डोकं लंबगोल आणि अतिशय मोठं होतं. अंग सडपातळ पण काटक आणि पिळदार होतं. हळूहळू त्या जवळ येऊ लागल्या. घामाने डबडबलेला प्रद्युम्न मात्र न थांबता खड्डा खणत होता आणि अचानक त्याला ती पेटी दिसली. त्याने झटकन हाताने चाच पडून कमरेची चावी उडली आणि त्या पेटीचं कुलूप उघडलं. आपले दोन्ही हात आत घालून त्याने तो उल्काखंड उचलायचा प्रयत्न केला, पण तो प्रचंड जड खंड तो उचलू शकत नव्हता. त्याने सर्व शक्तीने शिरजोर लावला. आपले स्नायू फुटून त्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडतील असं त्याला वाटू लागलं. छातीवर प्रचंड ताण आला, पण तो खंड तसूभरही हलला नाही. तेवढ्यात त्या तरंगणाऱ्या सावल्यांनी त्याला वेढून टाकलं. त्यांचे हात त्याच्या गळ्याभोवती आवळले जाऊ लागले. प्रद्युम्नाचा श्वास कोंडू लागला. तो हातपाय झाडू लागला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तडफडू लागला आणि त्या सावल्या भेसूर हसत त्याला गदागदा हलवू लागल्या. "ओ, ऐकलं का?" असं म्हणून मेधा खाटेवर झोपेत घामाघूम झालेल्या प्रद्युम्नाला हलवत होती. "ते भूपेश भाऊ आलेत बाहेर." प्रचंड घाबरलेला प्रद्युम्न स्वप्नातून जागा होत मेधाकडे पाहू लागला. "घामाघूम कशाने झाली? सापान पाहिलं वाटतं." मेधाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. प्रद्युम्न भानावर आला. भूपेश आत येत होता. "काय रे वेडे, घाबरलं वे तू? काय पाहिलं स्वप्नात?" भूपेश त्याला अशा अवस्थेत पाहून विचारू लागला. "काय नाही रे." असं म्हणून प्रद्युम्न उठून मागच्या दारातून बाहेर आला. त्याने तोंडावर गार पाण्याचे 2-3 हपकारे मारले, तोंड पुसलं आणि बाहेर येऊन बसला. "मी सोमवारी पैसे देतो आईच्या विम्याचे," त्याने भूपेशला सांगितलं. "अरे बाबा, पैशासाठी नाही आलो मी. ते रानात काय पडलं पाहिलं का तू?" भूपेश बोलला. "नाही, मी रात्री लवकर झोपलो ना." प्रद्युम्न बोलला. "हा काय? नाही, मला वाटलं तू पाहिलं असशील म्हणून म्हणलं. म्या बघून आलतो पर." भूपेश बोलला. "तू गेलता वय तिकडं? काय पडलंय तिकडं?" प्रद्युम्न बोलला. "कोण जाणं काय पडलंय आणि काय नाही." उठता उठता भूपेश बोलला. "चल, निघतो म्या." "ओ भाऊ,
आव घोटभर चहा पिऊन जा की. मेधाने भूपेशला थांबवलं. मग चहा घेता घेता इकडच्या तिकडच्या गप्पा मारून भूपेश परत गेला. इकडे प्रद्युम्न मात्र धास्तावला. काय आहे त्या उल्केमध्ये? का मला स्वप्न पडलं? काहीतरी गूढ नक्कीच आहे. काय करायचं त्याला सुचत नव्हतं. तो तसाच भारावल्यासारखा गच्चीच्या दिशेने चालू लागला. गच्चीवर जाऊन त्याने दार उघडलं. कुलूप उघडून त्याने सागवानी पेटी उघडली आणि महत्प्रयासाने तो उल्काखंड उचलून बाहेर काढला. जवळ पडलेला एक कपडा घेऊन तो उल्काखंड पुसू लागला आणि नीट निरखून अतिशय बारकाईने तो उल्काखंड सर्व बाजूंनी पाहू लागला. त्या दगडाचा विशिष्ट आकार आणि आखीव रेखीवपणा हे पाहून तो नुसता दगड नसून नक्कीच कोणती तरी परग्रही वस्तू आहे असं त्याला मनात खोलवर कुठेतरी वाटू लागलं. ही वस्तू आपल्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करते का? त्या भयान काळोख्या सावल्या आपल्या मागे लागल्यात का? आपल्यावर भयंकर संकट तर नाही येणार ना? प्रद्युम्नाच्या मनात अनेक भीतीदायक प्रश्नांचं काहूर माजलं. इतक्यात त्याला त्या वस्तूच्या उजव्या बाजूला एक छोटंसं वर्तुळ आणि त्यात दाब दर्शवणाऱ्या बाणासारखी खूण दिसली. त्याने ताबडतोब डावी बाजू स्वच्छ करून पाहिली. तिथेही तशीच खूण होती. त्याची छाती वेगाने धडधडू लागली. काय करू? दाबून बघू का? त्याने क्षणभर विचार केला आणि त्याने ती दोन्ही वर्तुळं एकाच वेळी दाबली. त्याचवेळी ती वस्तू वेगाने थरथरली आणि हळूच एखाद्या हेल्मेटची काच उघडावी तशी किरकिर करत त्या वस्तूने आपली झडप उघडली. दचकून शहारलेल्या अंगाने प्रद्युम्न आत पाहू लागला. आतमध्ये फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा प्रकाशमान झाला होता आणि त्यावर केशरी रंगात अक्षरं उमटली होती. वेलकम टू मित्रियन. मित्रियन? प्रद्युम्न विचार करू लागला. येस, मित्रियन. माझ्या मनातलं ह्याला कसं कळलं? प्रद्युम्नने चमकून पाहिलं. वी कॅन रीड अर्थियन्स माइंड. व्हॉट इज अर्थियन्स? प्रद्युम्नने भीत विचारलं. यू आर अर्थियन. प्रद्युम्न थोडा वेळ थांबला. व्हॉट इज मित्रियन? प्रद्युम्नने सावधपणे विचारलं. मित्रियन इज अ प्लॅनेट 30 लाईट इयर्स अवे फ्रॉम यू. पुन्हा थोडा वेळ शांततेत गेला. हू आर यू? प्रद्युम्नची भीती थोडी कमी झाली होती. आय एम अ विश ग्रांटर. आय लिव्ह ऑन मित्रियन. आय ग्रांट 3 विशेस टू द ओनर ऑफ दिस मशीन. काय? प्रद्युम्नाला प्रचंड आनंद झाला. बट रिमेंबर, विशेस कम विथ ॲन एनॉर्मस प्राइज फॉर इंटरफेअरिंग विथ फेट. इंटरफेअरिंग विथ फेट? प्रद्युम्न गंभीर झाला. व्हॉट इज युअर फर्स्ट विश? प्रद्युम्न विचार करू लागला. एवढ्यात त्याला आवाज आला. ऐकलं का? कुठे गेली? आवा ऐकलं का? अशी मेधाची हाक त्याला खालून ऐकू आली. तशी त्याने पटकन मशीनची झडप बंद केली. हा, आलो असं म्हणून त्याने मोठ्या कष्टाने ती मशीन उचलून पेटीत ठेवली. कुलूप लावलं आणि भराभर खाली गेला. खाली मुमताज आली होती. तिला पाहताच प्रद्युम्नाचा चेहरा खुलला. ती सुद्धा हसली आणि हे मेधाने पाहून न पाहिल्यासारखं केलं. मेधाला प्रद्युम्नाची मुमताजशी असलेली सलगी बिलकुल खपत नव्हती, पण तिची नापसंती तिने उघडपणे कधीच दाखवली नव्हती. अरे मॅडम, तुम्ही या ना, बसा. असं म्हणून प्रद्युम्नने तिला बसायला खुर्ची दिली. काय काम होतं का मॅडम? प्रद्युम्नने खाटेवर बसत तिला विचारलं. हो, उद्या सरांनी तुम्हाला ऑफिसमध्ये यायला सांगितलंय. खुर्चीवर बसत मुमताज बोलली. बसा तुम्ही, मी चहा घेऊन येते. असं म्हणून मेधा स्वयंपाकघराकडे वळली. नाही, राहू द्यात, कशाला त्रास घेताय? चहा घेऊनच आले होते मी, आता निघते. एवढाच निरोप द्यायला आले होते. असं म्हणून खुर्चीवरून उठून मुमताज जायला निघाली. हो मॅडम, उद्या सकाळी येईन मी, सरांना सांगा, प्रद्युम्न बोलला. मुमताज गेल्यावर प्रद्युम्नचे विचारचक्र सुरू झाले. मुमताजला आपण त्या उल्केविषयी सांगणार होतो, पण तो तर विश ग्रांटर आहे. आता काय करायचं? आता ह्याविषयी कोणालाच काही सांगायचं नाही. आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या. काय मागायचं त्याच्याकडे? पैसा? दादांनी आपली जमीन गहाण ठेवली आणि ती न सोडवताच जग सोडून गेले. जमीन सोडवायला 1 लाख तरी लागतीलच. आज रात्रीच इच्छा पूर्ण करून घेतो, बघू तर काय होतं ते. चला जेवून घ्या. मेधाच्या आवाजाने तो भानावर आला.
सगळे जेवायला बसले. जेवताना आईने आणि मेधाने दोघींनीही सकाळपासून तो काळजीत असल्यासारखा दिसतोय. काय झालंय असं विचारलं. तेव्हा प्रद्युम्न थोडा गडबडला. एक वेळ त्याला असं वाटलं की जे घडलं ते सांगून टाकावं, पण त्याने स्वतःला आवरलं आणि काही नाही, जरा ऑफिसमध्ये काम जास्त आहे, त्याच विचारात आहे असं सांगून वेळ मारून नेली. जेवण आटोपल्यावर त्याने आईसोबत थोडे गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पांमध्ये दादांचा विषय निघाला. त्यांच्या बहिणींची म्हणजे प्रद्युम्नच्या दोन्ही आत्यांची लग्न करण्यासाठी दादांनी कशी जमीन गहाण ठेवून कर्ज काढलं होतं आणि ती न फेडताच कसे अचानक वारले हे सांगताना आईचे डोळे पाणावले होते. तेव्हा प्रद्युम्नच्या डोळ्यासमोर वीज ग्रांटर आला. तो पटकन आईला म्हणाला, आई काळजी करू नकोस, लवकरच पैशाची व्यवस्था करतो आणि जमीन सोडून घेतो. प्रद्युम्नचा आईवर खूप जीव होता. आईच्या इच्छेमुळेच त्याने मेधा शिकलेली नसतानाही तिच्याशी लग्न केलं होतं. मग मुलांना झोपवून तो उठला. तेवढ्यात मेधाही स्वयंपाकघरातील कामं उरकून तिथं आली आणि मुलांच्या बाजूला तिने अंग टाकलं. नेहमीप्रमाणे प्रद्युम्न गच्चीवर गेला. त्याने घाईघाईने खोलीचं दार उघडलं. चावी लावून सागवानी पेटी उघडली आणि मोठ्या कष्टाने ती मशीन उचलून बाहेर काढली. दोन्ही वर्तुळे एकाच वेळी दाबली. करकर आवाज करत झडप उघडली गेली आणि आत तोच फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा प्रकाशमान झाला आणि त्यावर तीच केशरी अक्षरं उमटलेली होती. व्हॉट इज युअर फर्स्ट विश? प्रद्युम्नने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत केलं आणि बोलला, मला 1,00,000 रुपये पाहिजे. ताबडतोब आतला फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा एकदम लाल भडक रंगात चमकून पूर्ववत झाला आणि त्यावर केशरी रंगात अक्षरं उमटली, विश ग्रांटेड. आणि एक भयानक भेसूर आर्त किंकाळी प्रद्युम्नच्या कानठळ्या बसवू लागली. मशीनची झडप सपकन बंद झाली. त्याच भयानक काळोख्या सावल्या त्याच्या सभोवती गिरट्या घालू लागल्या. गूढ भयान भीतीने त्याचं अंग थरथरू लागलं. थोड्याच वेळात सगळं शांत झालं. प्रद्युम्न भानावर आला, पण आता तिथं आणखी वेळ थांबण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याने लगेच सर्व जोर लावून ती मशीन उचलून पेटीत ठेवली आणि ती कुलूप बंद केली. तो खाली आला. स्वयंपाकघरात जाऊन त्याने माठातलं थंडगार पाणी पिलं आणि तसाच माझघरात जाऊन आपल्या जागेवर जाऊन झोपला. आता झोपायची पण त्याची हिंमत होत नव्हती. त्याच भयानक काळोख्या सावल्या आपला गळा आवळून आपल्याला ठार मारतील अशी भीती त्याला वाटू लागली. बऱ्याच वेळाने विचारांच्या तंद्रीत त्याला झोप लागली.